वाटत आहे ना हा एकदम हॉटेलच्या डोशासारखा, पण हा हॉटेलचा डोसा नाही तर घरी बनवलेला एक वेगळ्या पद्धतीने डोसा आहे. हा ज्वारीच्या पिठापासून बनलेला डोसा आहे आणि हा डायबेटिक्स पेशंटसाठी एकदम उत्तम आहार आहे. त्यासोबत मी आलूची भाजी न दाखवता एक चटणी केलेली आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाचे डोसे करण्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ पाण्यात भिजवली. 2 ते 3 तास भिजल्यानंतर मी मिक्सरलाही लावून घेत आहे. डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची. ही डाळ बारीक वाटून झाल्यावर एका भांड्यात मी डाळ काढून घेतलेली आहे. वाटताना थोडं पाणी घातलं. आता ज्वारीचं बारीक केलेलं गिरणीवरून आणलेलं पीठ, 1 वाटी उडदाची डाळ आहे तर 3 वाट्या पीठ असं आपलं प्रमाण आहे. तांदूळ डाळीचे जसे डोसे असतात त्याचप्रमाणे हेच पिठाचं प्रमाण आहे. ज्वारीचं पीठ हे 3 वाट्या घ्यायचं आणि त्या डाळीच्या पेस्टमध्ये हे पीठ घालून मिक्स करायचं आणि वरून थोडंसं पाणी सोडायचं. पाणी कितपत टाकायचं हे आपल्या कन्सिस्टन्सीवरती आहे. बघा, आपले जनरली तांदळाचे डोसे जसे असते त्याच डोशाच्या पिठाप्रमाणे हे पीठ तयार करायचं. थोडं थोडं पाणी घालत हे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती एक ताटली झाकून आपण रात्रभर याला खमीर आणायसाठी ठेवून घेऊ. रात्रभर मी हे खमीर उठायला ठेवलं होतं. आता बघू आपण. बघा किती मस्त असा खमीर उठलेला आहे. बघा, जवळून दाखवत आहे. खूप छान असं खमीर उठलेलं आहे. बघा किती जाळीदार असं पीठ झालेलं आहे. हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. यात आपण याच्या इडली बनवू शकतो. यात कांदे मिरचीचा पेस्ट चणा डाळ टाकून याचे आपण अप्पे बनवू शकतो. पण मी आज बनवणार आहे यापासनं डोसा. अगदी शुगर पेशंटसाठी हा डोसा खूप उपयुक्त आहे. आजकालचे डॉक्टर तर शुगर पेशंटला गहू तांदूळ दोन्ही पण खाऊ नको म्हणते. मग रोज रोज भाकर खाऊन कंटाळा येतो. तर हा एक वेगळा छान सबस्टिट्यूट आहे. यात आलूची भाजी न खाता चटणीसोबत हा डोसा खायचा. असे छान पीठ तयार झालेलं आहे. यात मी आता मीठ घालून घेते. मी थोडंसं शेंगदाणा पावडर घेतलेला आहे. त्यात अगदी चिमटीभर साखर घालत आहे. थोडंसं मिरची पावडर, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि हे सर्व मिक्स करून मी याची अशी कोरडी चटणी तयार करून घेणार आहे. हे टाकून आपण डोशावर आपल्याला ना चटणी ना भाजी कशाचीही आवश्यकता असते. अशा प्रकारचे मी शॉर्टकटमध्ये ज्वारीच्या डोशाचं प्रिपरेशन दाखवत आहे. बघा अशी छान तयार झालेली आहे. साखर आवडीनुसार घाला, नाही तर नका घालू. शुगर पेशंटसाठी बनवत असाल तर नका घालू. तुम्हाला पाहिजे असेल तर घाला. तवा घेतला, त्यावरती तेल टाकून घेतलं आणि असं हे तेल लावून घेत आहे. तव्याचं टेम्परेचर फार महत्त्वाचं आहे. खूप तवा गरम नको आणि तवा गारसुद्धा नको. असं पीठ घेतलं. आपले जसे डोसे पसरवतो त्याप्रमाणे हे डोसे पसरवून घ्यायचे. यावरती अशी चटणी पूड घालायची. भरपूर असा कांदा, थोडंसं तेल आणि यावरती झाकून द्यायचं आणि फुल गॅसवर त्याला शिजवायचं. 5 मिनिटं झाले. थोडा वा किती मस्त अशी जाळी पकडलेली आहे. बघा वाटलं तर यावरती भरपूर असे टमाटर, पत्तागोबी, गाजराचा कीस, चीज घालून तुम्हा याला आणखी टेम्पटिंग आणि इंटरेस्टिंग बनवू शकता.
म्हटलं नेहमी नेहमी एकाच प्रकारची चटणी करण्यापेक्षा आज थोडं काहीतरी वेगळं करून बघूया. बघा फुटाणे घेतले, त्याला आम्ही डाळ्या म्हणतो, थोडेसे शेंगदाणे, थोड्या 5-6 लसूणच्या कळ्या, लाल मिरची थोडीशी, 2 हिरव्या मिरच्या, जिरं आणि हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. मी नारळ फोडून घेतलं, ओलं असेल वाटलं पण ते सुकून गेलेलं आहे. सुकं खोबरं, छोटे चेरी टमाटर होते माझ्याकडे ते घेतले आहे आणि जिरं. अशा प्रकारे याला मी तेलात फ्राय करून याची चटणी करून घेत आहे. नेहमी दही टाकून करते, तर म्हटलं आज टमाटर टाकून बघावं कशी चव लागते. पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये मी अर्धा पोळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यात घालू आपण हे जिरं घातलेलं आहे. जिरं छान मस्त तळतळलं की सर्वप्रथम आपण शेंगदाणे घालू, कारण की हे शेंगदाणे कच्चे आहे तर तो थोडेसे तेलात परतवायला वेळ लागेल, त्यामुळे मी अगोदर शेंगदाणे घालत आहे, नंतर इतर साहित्य इतर जिन्नस घालू. भाजलेले असेल तर मग सर्व जिन्नस सोबत शेंगदाणे घातले तरी हरकत नाही, पण आता हे कच्चे शेंगदाणे मी घेतले आहे तर म्हटलं की फोडणीतच मी भाजून घेईल. आता यात घालत आहे मिरची, लसण, व्यवस्थित परतवून घेऊ याला आपण. थोडा अद्रकचा 1 इंच तुम्ही तुकडा पण घालू शकता. यात घालू सुखं नारळ. ओलं खोबरं असेल तर न भाजता घाला आणि सुकं खोबरं असेल तर असं भाजून घाला. आणि यात डाळ्या घालून घेऊ आणि खमंग असं याला परतून घेऊ. हे अगोदर छान लालसर खमंग परतल्यानंतर यात आपण टमाटर घालू. खमंग असा लाल मिरचीचा सुगंध एकदम दरवळत आहे, खूप छान असा सुगंध येत आहे. आता मी हे टमाटरचे 2 काप केलेले आहे. एकाचे 2 असे काप करून मी यात घातले आहे. प्लेट झाकून मी बारीक जाळावरती थोडंसं टमाटर मऊसूद होतपर्यंत मी भाजून घेईल. बघा सर्व जिन्नस असे छान झाले आहे, टमाटरसुद्धा मऊ झालेले. आता याला प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. असं पॉटमध्ये टाकलं, झाकण लावून याला मी मिक्सरवर फिरवून घेणार. हे अगोदर मी असं फिरवून घेतलं, रफली चॉप झालं. आता यात मी थोडंसं पाणी घालत आहे. पाणी हे आपल्या चटणीच्या कन्सिस्टन्सी जशी आवडते त्याच्यानुसार घाला. कमी जास्त घट्ट चटणी आवडत असेल तर घट्ट. मला इडलीसोबत पातळ चटणी आवडते आणि डोशासोबत घट्ट, तर मी थोडीशी घट्टच ठेवते, पण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकून फिरवू शकता. बघा वाटताना मी यात मीठ घातलं पण दाखवायला विसरून गेली. मीठ घालून वाटून घ्या. किती मस्त अशी चटणी झालेली आहे. थोडीशी मी टेस्ट करून बघितली, अप्रतिम आणि वेगळी चव. जे माझ्या अहोंना पाहिजे होतं ते. नेहमी ती चटणी खाऊन कंटाळा आला होता त्यांना. वेगळी चव अशी. आता फक्त याला तेल मोहरी आणि कढीपत्ता याचा तडका देऊन देऊ. एका पोळीत थोडंसं तेल घेतलं, त्यात मी मोहरी घातली. मोहरी अशी तळतळायला लागली की यात घालू थोडंसं हिंग. गॅस बंद करून देऊ आणि बघा माझ्या गार्डनमधला सुंदर असा फ्रेश ताजा कढीपत्ता यात घालून घेऊ आपण. असा हा कढीपत्ता घातला, तळतळला की पूर्ण जी फोडणी आहे तडका यात घालून प्लेट अशी झाकून घेऊ. 2 मिनिटांनी काढून घेऊ. अशा प्रकारे आपले ज्वारीच्या पिठाचे डोसे, ते पण बिना आलूच्या भाजीने तुम्ही खाऊ शकता. असे खमंग आणि टेस्टी डोसे तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केलं तर माझ्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.